त्याचबरोबर आदरणीय श्री भरतदादा कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत आणि त्याचबरोबर राम कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आम्ही मान सन्मान करत आहोत आणि मॅच ऑन झालेली आहे. टाइम सेट केलेला आहे. आता इथून पुढे पहिल्याच बॉलवरती आक्रमण हल्ला. समीर गोगावले तुफान यांच्या बॅट मधून आलाय लांब लचक लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. त्याचबरोबर राम कदम साहेब त्यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. पहिल्याच बॉलवर संतोष पाटेकर यांच्या गोलंदाजीवरती हल्ला बॉल चढवायला सुरुवात केली. समीर गोगावले यांच्या बॅट मधून आला एक लांब लचक षटकार. सुरुवात चांगली झाली. षटकाराने सुरुवात करून दिले PCMP पिसानी टीमला. 3 षटकांचा हा सामना आहे आणि 3 षटकामध्ये पिसानी टीम किती धावपलकावरती लगावणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती आलाय तो षटकार. स्वॅग से करेंगे स्वागत. संतोष पाटेकर यांचं अगदी स्वागत केलंय षटकाराने. डावाची सुरुवात चांगली राहिली PCMP पिसानी टीमसाठी. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टॅप उडवलाय. इथे घाई केलेली नाहीये. थांबवलंय समीरने अतुलला की या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. शांत संयम दाखवला. या बॉलच्या पाठीमागे बिग हिट करण्यासाठी गेले होते परंतु बॅटचा काहीसा बॉल खालचा लागला आणि त्यानंतर मात्र नकार दिलाय धाव घेण्यासाठी. पुढचा बॉल संतोष पाटेकर घेऊन निघालेत. हो, हा बॉल चांगला. ही लाईन चांगली. हा टप्पा चांगला आहे. गुडलँड स्पॉटवरती बॉल रिलीज झाल्यानंतर या बॉलने उसळी प्राप्त केली. बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये समीरला हा फटका सजवायचा होता परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आलेला आहे तो डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर संतोष पाटेकर यांनी मात्र कमबॅक केलंय. या बॉलला खडे खडे ठोकलाय. ऑन साइडला वळवलाय. बॉल निघून चाललाय वावराच्या बाहेर. बांधाच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार समीरच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक हल्ला. 6 धावांसाठी षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. समीर गोगावले या संपूर्ण सीझन मध्ये ऑन फायर होताना पाहायला मिळालाय. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक गोलंदाजांवरती तो तुटून पडलाय. अर्धशतक देखील त्याने झळकावलंय. आणखीन एक चांगला स्ट्रोक यावेळेला खाली वाकून हा फटका सजवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल समीरला आणि एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत त्या म्हणजे तब्बल 13 धावा. 2 षटकार आले पॉवर प्लेच्या षटकामध्ये समीरच्या बॅट मधून आणि त्यानंतर एक सिंगल धाव आले. स्ट्राइक रोटेट झालेली आहे. आता स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर अतुल गोगावले यांच्याकडे स्ट्राइक आलेली आहे. एक हार्ड हिटर बॅट्समन षटकार किंग म्हणून त्याची ओळख आहे. समोर संतोष पाटेकर फिरकीचे जादूगार आहेत. कित्येक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव त्यांच्या गाठीशी देखील आहे. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अंगावरती आदळलाय. टप्पा पडला. बॉल थोडासा खाली राहिला. बॅट वरतून फिरली गेली आणि आलेला आहे तो डॉट बॉल. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटका अखेरीस धावपलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 13 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतरचे 2 बॉल डॉट आले. त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आला. त्यानंतर सिंगल आली. त्यानंतर डॉट आलाय. हे संपूर्ण विश्लेषण आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. संतोष पाटेकर यांनी 2 षटकार खर्च केल्यानंतर बाकीचे 4 बॉल त्यांनी चांगले टाकलेत. 13 धावा धावपलकावरती आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. स्पर्धा तुम्ही पाहताय अनुभवताय. कैलासवासी तानाजी यशवंत कदम आबा यांच्या स्मरणार्थ महाकाली चषक 2025 पर्व क्रमांक 5. खरं तर फुलांसाठी जगप्रसिद्ध असलेलं कास पठार आणि त्याच कास पठारावरती अगदी एकीव गाव निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेला आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये एकीवचा धबधबा हे देखील प्रसिद्ध आहे. आणि तो धबधबा कोणत्या गावचा असेल तर एकीव गावचा आणि त्याच गावच्या माध्यमातून इथे मात्र क्रिकेटचं आयोजन देखील केलेलं आहे. पिसानी विरुद्ध येवतेश्वर असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेत. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला समीर गोगावले. फटका चांगला आहे. सरळ हाताने हा फटका सजवलाय. फिल्डर बॉल खाली आलेत. कॅच घेण्याची संधी आणि संधीचं सोनं करू शकले नाहीत.
कॅच ड्रॉप झालाय. समीर गोगावले यांना मात्र जीवनदान मिळालेलं आहे. आता इथून पुढे एक नवीन जीवन समीर गोगावले यांना मिळालेलं आहे. आता इथून पुढे समीर गोगावले कशा पद्धतीने बॅटिंग करतील, कशा पद्धतीने खेळ पुढे घेऊन जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढचा बॉल गोलंदाज अजित. पुन्हा एकदा फटका फसलाय. विकेट कीपर पोहोचतील का? नाही. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर चेंडू पाठीमागच्या दिशेला पाहायला मिळालाय जाताना आणि ते मिळाले ते एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 16 धावा. एक संधी प्राप्त केली होती अजित पाटेकरने, परंतु संधीचं सोनं करू शकले नाहीत. फिल्डरने खूप मोठी चुकी केली. खरं तर लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या माध्यमातून जी चूक झाली ना ती चूक यवतेश्वर टीमसाठी धोक्याची घटना असेल. आडव्या बॅटचा हा टोला ऑन साईडला वळवलाय. फिल्डर पाहतच राहील. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलाय अतुल लक्ष्मण गोगावले यांच्या बॅटमधून षटकार. 6 धावांसाठी हा फटका आला. चांगली बॅटिंग आपण पाहिली. खरं तर कमी गतीचा हा बॉल होता. वेट आणि वॉचची भूमिका घेतली. ऑन साईडला मिडल ऑफ बॅट केले. बॅटचा वरचा काहीसा भाग टोला लागला होता, परंतु बॉलने सीमारेषा ओलांडले. 6 धावांसाठी अतुलची बॅट देखील तळपायला लागले. अतुल देखील हार्ड हिटर बॅट्समन आहे, षटकार किंग आहे. आणखीन एक टोला, परंतु यावेळेला फटका फसलाय. फिल्डर आहेत, जजमेंट फसलं. त्यानंतर नशिबाची साथ लाभली पिसानी टीमला आणि अतुलला. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा. चौकार. एक षटकार आला, त्यानंतर चौकार आलाय. म्हणजेच काय तर जखमेवरती मीठ चोळणारा हा चौकार. खरं तर हा बॉल बराच काळ हवेमध्ये तरंगत होता. फिल्डर डीप मिड विकेट रिझनमध्ये होते, त्यांचं जजमेंट फसलं. शरीरावरचं संतुलन बिघडलं. पुढे आले आणि बॉल पाठीमागे ट्रॅव्हल झाला. मिळाल्या त्या 4 धावा. यावेळेला बकासूरच्या बॅटमधून आलाय ऑन द राईट फटका. बॉल निघून चाललाय. 6 धावांसाठी षटकार. आता अतुल देखील थांबायचं नाव घेणार नाहीये. तेव देखील आता सांगून देतोय की मी किती वेळ शांत बसणार. मी शांत बसायला काय संत नाहीये. मी देखील माझा खेळ दाखवणार. आणि आता त्याने देखील सीमारेषेला आपलंसं केलंय. तो देखील सीमारेषेला आग लावतोय. त्याने देखील आता बॅट अगदी ऑन फायर झालाय. आणखीन एक लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट. खडे खडे ठोकलाय पट्ट्याने. षटकार. नाव आहे अतुल लक्ष्मण गोगावले. गाव आहे पिसानी. पहा, पहिले 3 बॉल जर आपण पाहिले ना तर अक्षरशः कुठेतरी स्ट्रगल होताना खेळले, परंतु तदनंतर अतुल स्ट्राईक केंद्रला आला. त्यानंतरचा 4 बॉलचा समाचार जर आपण पाहिला तर षटकार, चौकार, षटकार, षटकार असं चित्र पाहायला मिळालंय. 6चा पाडा अतुलने बोललाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 2 षटका अखेरेस 38 या अंकावरती. एका बाजूने समीर गोगावले सीमारेषेला आग लावतोय, तर दुसऱ्या बाजूने अतुल देखील आग लावताना पाहायला मिळतोय. समीर आणि अतुल सांगून देत आहेत आज संध्याकाळच्या पार्टीमध्ये मेरे अकेले तरफ से पार्टी नाही आहे. समीर आणि अतुल सांगून देतोय, कारण आमच्या दोघांकडून पिसानी गावाला नक्कीच ट्रॉफी घेऊन जाण्याची सेलिब्रेशन असेल. 38 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असेल. यानंतरची मॅच असेल एका बाजूला सारकळ कडववाडी त्यांच्या विरुद्ध केळवली असा सामना असेल. 19.00च्या सरासरीने मात्र धावफलकावरती धावा जोडलेल्या आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज समीर गोगावले. आकुट टप्प्याचा बॉल लॉब केलाय. फिल्डर आहे, झेल घेण्याची नामी संधी, परंतु यावेळेला फिल्डर चुकी करणार नाहीये. पहिला गडी कोसळलाय पिसानी टीमचा. समीर बॅक टू डकआउट. परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला फलंदाज बाद. समीरची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि 7 बॉलच्या पाठीमागे त्याने तब्बल 16 धावा या मॅच मध्ये ठोकलेले आहेत. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले ती म्हणजे 38 या अंकावरती. चांगली पार्टनरशिप या जोडीने बनवली, परंतु ही पार्टनरशिप फोडण्याचं काम कोणी केलंय तर यवतेश्वर टीमचा महेंद्र याने समीरला माघारी पाठवलाय पहिल्याच बॉलवरती. त्यानंतर आता
ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना इनॅट क्रमांक 3 वरती फलंदाज आलाय. संघाचा कॅप्टन संघाचा लीडर अभिषेक गोगावले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महेंद्र त्याच्या समोर आहे ज्याने पहिल्याच बॉलवरती समीरची खूप मोठी विकेट मिळवली. चला मॅच ऑन करा. हो यावेळेला हलक्या हाताने बॉलला प्लेसमेंट केलाय आणि अभिषेक गोगावले कॅप्टनचा एकच प्रयत्न आहे की मला हलक्या हाताने धाव काढायची आहे आणि सेट फलंदाज अतुलला स्ट्राईक द्यायची आहे. कारण जितका वेळ अतुल मैदानाच्या आतमध्ये उभा राहील जितका स्ट्राईक घेईल तितक्या मात्र धावा येतील. हो बॅटचा किनारा. पुन्हा एकदा अतुल नाराज असेल. तो सांगतोय अभिषेकला की मला फक्त एकच धाव काढून दे. एक धाव जर दिलीस तर माझ्याकडे स्ट्राईक येईल. मी मोठे फटके खेळेन. परंतु तसं होत नाहीये. त्याचबरोबर आदरणीय श्री राकेश दादा कदम आणि सुनील दादा कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दादांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. या वेळेला पहा अगदी हलक्या हाताने प्लेसमेंट केली अभिषेकने. त्याला माहीत आहे की अतुलला स्ट्राईक हवी आहे आणि अतुलला ती स्ट्राईक मिळालेली आहे. एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत ते 40 धावा. आता अतुलला स्ट्राईक मिळाल्यानंतर अतुल हाच प्रयत्न करेल की मला मोठी फटके खेळायचे आहेत. सीमारेषेला आग लावायचे आहेत. उर्वरित 2 बॉलचा समाचार मला घ्यायचा आहे. आतापर्यंत 4 बॉल टाकलेत महेंद्रने. धावा खर्च केले 2 विकेट मिळवले 1. म्हटलं होतं अतुल जितका स्ट्राईकला उभा राहील त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील. बॅटच्या स्लॉटमध्ये आल्यानंतर बॉलला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉटमध्ये. ऑन द राईज फटका खेळलाय. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. आज अतुलने मात्र या मॅचमध्ये 6चा पाडा बोललेला आहे. या मॅचमध्ये त्याने तब्बल 4 षटकार खेळलेत. 1 चौकार खेळलाय आणि एकंदरीत 5 बॉलच्या पाठीमागे 28 धावा त्याने ठोकल्यात. आणखीन एक कमी गतीचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. बॉल निघून चाललाय सीमारेषा पहार. मिळाल्या जातील 6 धावा आणि आलाय तो आणखीन एक अतुलच्या बॅटमधून सनसनीत दणदणीत षटकार. या 6 धावेच्या मदतीने एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष असेल. इथून पुढे आपण करूया टॉस. कडववाडी सारकळ विरुद्ध केळवली या 2 टीमच्या दरम्यान. जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. त्याच्यासाठी खेळवली जाईल मॅच आणि मायक्रोफोनवरती येतील गणेशजी शिंदे सर. दोन्ही टीम्सला विनंती करतो की आपण टॉस कपास या कक्षामध्ये यावं. केळवली टीमचे कॅप्टन आणि सारकळ कडवाडी टीमचे कॅप्टन. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला हा देखील पाहायला मिळेल. आणि टॉसकडे आपण वळूया. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आवाज ऐकूया गणेशजी शिंदे सर यांचा. आणि अंकुश कदम साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्याचबरोबर आम्ही विनंती करतो की ज्यांचा आज वाढदिवस आहे सागर कदम त्यांचे वडील तुकाराम दादा कदम साहेब यांनाही आम्ही विनंती करतो की आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपल्याही शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत. चला या प्लीज विनंती आहे आपल्याला. कॉइन द्या त्यांच्या जवळ. चला एका बाजूला असेल केळवली विपक्ष कडववाडी सारकळ. यस कोण मागतंय या मध्ये या दादा. टीम केळवली संघाच्या बाजूने कॉल दिला जाईल. या स्विंग द कॉइन. हा उडवा. काटा द कॉल. इथे मात्र छापा. टीम खऱ्या अर्थानं सारकळ 11 संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागतोय. काय प्रथम चॉईस कराल? फलंदाजी करू. फलंदाजी करता संध्याकाळचं सत्र चेस करण्यासाठी नक्कीच देता. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? आम्ही तरी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू नक्कीच. कोणत्या फलंदाजाला नक्कीच विश्वास द्याल की नाही तुला फ्री हँड खेळायचंय? अभिमन्यू जाधव. अभिमन्यू नक्कीच मागच्या मॅचचा हिरो. टॉस हरलाय क्षेत्ररक्षण करायचंय. जिंकला तर काय चॉईस करणार होता? मी फिल्डिंगच घेतली असते. यस मनासारखं झालंय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल? ती 4 थांबवण्याचा प्रयत्न करेन कारण की समोर चांगलीच टीम आहे.
30 धावांपर्यंत राखण्याचा प्रयत्न केला जाईल. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानूया. विन द टॉस टीम केळवली सारखळ 11 संघाने टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम खऱ्या अर्थानं संध्याकाळचं सत्र म्हणजे फलंदाजीचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. बॅक टू जाऊया कॉम्बॉक्सचं तुषार जांभळे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मधून आवाज ऐकला सातारा जिल्ह्याचा KSK मधील एक गोड आवाज. आमचे गुरुवर्य गणेशजी शिंदे सर यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोन वरती ऐकलेला आहे. मॅचला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये आपण पाहिलं पिसानी टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना एक भलं मोठं आव्हान यवतेश्वर टीम समोर उभं केलेलं आहे. तब्बल 52 धावा धावफलकावरती लावल्या आणि 53 धावांचं एक भलं मोठं आव्हान रायझिंग स्टार यवतेश्वर या टीम समोर आहे. आणि 53 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रायझिंग स्टार या टीमची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटेकर आणि गणेश पाटेकर ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिल्या मॅचमध्ये नितीन पाटेकर यांनी पॉवर प्लेचं षटक खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोडलं होतं. तब्बल 29 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तशाच प्रकारचं चित्र या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. तर यवतेश्वर रायझिंग स्टार या टीम समोर खऱ्या अर्थानं ते आव्हान सोपं होईल. परंतु असं म्हटलं जातं आव्हान अवघड आहे. जर जीवनामध्ये तुम्ही अवघड गोष्टी केल्या तर सोपे जीवन जगाल आणि सोप्या गोष्टी केल्या तर अवघड जीवन जगाल. परंतु इथे अवघड आव्हान आहे यवतेश्वर रायझिंग स्टार या टीम समोर. परंतु अवघड आव्हान सोप्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला इथे खूप मोठी मेहनत घ्यावी लागेल. चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. चांगला खेळ तुम्हाला साकारावा लागेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत समीर गोगावले. पहिला बॉल त्यांनी डॉट टाकलाय. समोर आहेत नितीन पाटेकर. आकुटप्प्याचा बॉल लॉप केलाय. अतुल गोगावले कॅच घेण्यासाठी प्रयत्न त्यांचा चांगला राहिला होता. एफर्ट चांगले पाहायला मिळाले. परंतु यावेळेला काय घडलं जाईल. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. अति घाई संकटात नाही. फलंदाज बाद होईल. मी म्हणेन घाई करण्याची गरज होती का. पहिला बॉल डॉट आला होता. त्यानंतर कॅच ड्रॉप झाला होता. एक जीवनदान मिळालं होतं. परंतु दुसऱ्या क्षणी त्यांनी घाई केली आणि धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाले. अतुलने कॅच ड्रॉप केला परंतु फेकी अफलातून त्यांनी केली आणि पहिला गडी कोसळला रायझिंग स्टार या टीमचा 1 अंकावरती. चला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग पाठवायचं आहे. विनंती असेल वेळ जास्तीचा घेऊ नका. फलंदाज बाद झालेला आहे नितीन पाटेकर. पाठीमागच्या मॅचमध्ये ज्याने चांगला खेळ साकारला 29 धावा त्यांनी पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये ठोकले होता. असा सेट बॅट्समन माघारी परतलाय. या मॅचमध्ये तो आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करू शकला नाहीये. लवकर बाद झालेत. जी जबाबदारी होती ती जबाबदारी कुठेतरी त्यांना पेलवता आलेली नाहीये. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा समीर गोगावले. यावेळेला फटका पुन्हा एकदा फसलाय. माधव भोसले कॅच घेण्याचा प्रयत्न. अगदी एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न चांगला राहिला होता परंतु शेवटच्या क्षणी हातातून बॉल निसटला. मिळालेला आहे ते एक जीवनदान नवीन येणाऱ्या बॅट्समनला राम यांना. कॅच पकडणं खूप महत्वाचं आहे. आज कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. फटका चांगला आहे. बेंबिसाल टायमिंग आहे. बॉल निघून चाललाय सीमारशीच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर. चेंडू हवाई मार्गाने सपर. मनगटातील ताकद पाहायला मिळाली. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन रिजन सीमारशीच्या पलीकडे. 4 धावांसाठी मिळाल्या त्या 4 धावा चौकार. त्याचबरोबर विलास कदम यांना आम्ही विनंती करतोय की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. विलास कदम प्लीज. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. टप्पा पडल्यानंतर चेंडू पायावरती आदळलाय. आज समीर गोगावले यांनी प्रभावित केलेला आहे या संपूर्ण मॅचमध्ये. पाठीमागच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली होती. चांगली बॉलिंग केली होती. याही मॅचमध्ये तशाच प्रकारचा खेळ ते करतायत. परंतु इथून पुढे फलंदाजांना कुठेतरी घेर चेंज करावा लागेल. मेगा हायवेला गाडी लावावी लागेल आणि सुसाट वेगाने धावावं लागेल. हाय बॉल चांगला आहे. ऑफ स्टंपवरती हा बॉल पिचिंग केला होता परंतु एक षटक खतम झालेला आहे.
आणि एका षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 7 धावा. 53 धावांचं भलं मोठं आव्हान आहे आणि 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी गणेश पाटेकर आणि नितीन पाटेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती. नितीन पाटेकर लवकर बाद झाले आणि त्यानंतर संघ थोडासा अडचणीच्या पेचामध्ये सापडला. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे तब्बल 46 धावा. त्याचबरोबर आदरणीय श्री सुनील हरिबा कदम एकीव गावचे सुपुत्र त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आम्ही मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करीत आहोत. आडव्या बॅटने मात्र या बॉलला दिशा दिले. क्षेत्र निवडलंय घोषांकित क्षेत्र. घोषांकित क्षेत्रामध्ये तुम्ही कितीही मोठे फटके खेळले ना तरी तुम्हाला जास्त धावा मिळणार नाहीयेत. फक्त एकच धाव मिळणार आहे आणि एका धावेने मात्र फारसं काही बिघडणार नाहीये पिस्सा आणि टीमचं. येवतेश्वर रायझिंग स्टार या टीमला मात्र मोठे फटके खेळावे लागतील कारण वेळ निघून चाललाय. जे काही करायचं आहे तुम्हाला ते याच मॅचमध्ये करायचे आहेत. धावा बनवाव्या लागतील. वैभव आले फुलटॉसचा बॉल ठेवला होता ऑन साईडला वळवलाय. अतुल आहे डाऊन दी बॉल. हाताची ओंजळ करून उभा होता. हाताच्या ओंजळीमध्ये अलगद बॉलला पकडलं. आणखीन एक धक्का. रायझिंग स्टार येवतेश्वर या टीमला फलंदाज बाद होईल. गणेश पाटेकर बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अजित पाटेकर दाखल झालेले आहेत. मॅच जर आपण पाहिले तर 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी. वैभव गोगावले यांचा हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती चढवलाय. प्रहार चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलाय तो षटकार अजित पाटेकरच्या बॅटमधून. त्याचबरोबर आदरणीय श्री नितीन दादा कदम साहेब त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ओहो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा इनर एज लागले. त्यानंतर चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये निघून चाललाय. या मॅचमध्ये कुठेतरी आता औपचारिकता पाहायला मिळते. खरं तर ज्या पद्धतीने 53 धावांचं लक्ष होतं त्या धावांचा पाठलाग करत असताना थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय. आणखीन एक स्वतः गिरकी घेतली होती. बॉल का देखील फिरकावून दिलाय परंतु बॉल निघून चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. याही बॉलच्या पाठीमागे एकच धाव मिळेल. आता 7 बॉल आणि 7 बॉलच्या पाठीमागे 37 धावांची आवश्यकता आहे. वैभव गोगावले यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. आडव्या बॅटचा हा टोला मॅच जिवंत ठेवले. आलाय तो षटकार अजित पाटेकरच्या बॅट मधून. शेवटच्या बॉल वरती चढवलाय भीषण हल्ला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आता 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे 31 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही ऑन आहे कारण क्रिकेटच्या पटलावरती 6 बॉलच्या पाठीमागे 6 षटकार देखील आलेले आहेत. 6 बॉलच्या पाठीमागे 36 धावा देखील बनलेत. 38 देखील बनलेत. 42 देखील बनलेत. परंतु आता बनवायचे आहेत ते रायझिंग येवतेश्वर टीमला 31 धावा. ओव्हर क्रमांक 3 ला होती सुरुवात. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. एक अतिरिक्त धाव. चला मॅच ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका. फटका चांगला आहे. मॅच जिवंत राहू शकते या फटक्यामुळे. हो मॅच जिवंत राहिले.
मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है. आता फलंदाजाचे हौसले मजबूत झालेत, त्याने ठोकायला सुरुवात केली षटकार. आणखीन एक षटकार आलाय त्याच्या बॅट मधून, त्याचं नाव आहे अजित पाटेकर. ओहो, हा बॉल थोडासा मिस झालाय. अगोदर बॅट फिरली गेली नाही तर टायमिंग प्रॉपर करू शकले असते ना, तर नक्कीच हा देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला असता. मॅच अजूनही जिवंत आहे. येणारे बॉल 4 आणि 4 बॉलच्या पाठीमागे 24 धावा. प्रत्येक बॉल वरती षटकार ठोकावा लागेल. अकुटप्प्याचा बॉल सीमारेषेच्या बाहेर येईल का? हो, आलाय. मॅच जिवंत आहे. वा बाय वा, काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. आता 3 बॉल आणि 3 बॉलच्या पाठीमागे 18 धावांची आवश्यकता. हार की खरंच नक्कीच मी म्हणेन की जीवनामध्ये हार कधीच मानायची नसते, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने अजूनपर्यंत रस्त्यामध्ये कोणालाही विचारलं नाही की समुद्र किती लांब आहे. त्यामुळे जीवनात हार कधीच मानू नका आणि शेवटपर्यंत संघर्ष करा, लढा, कारण तुम्ही लढावी आहात. आणि अजित पाटेकर हा खेळाडू मात्र एकमेव लढतोय, झगडतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. आता 3 बॉल आणि 3 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत, त्या म्हणजे 18 धावा. 2 षटकार आलेत, अजून 3 येतील का? आणखीन एक मोठा प्रहार. बॉलची उंची आता यावेळेला कमी आहे. राज गोगावले चुकी करतायत, परंतु हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवणं गरजेचं होतं. आता येणारे बॉल 2 आणि 2 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत, त्या म्हणजे 16 धावा. औपचारिकता बाकी राहिले, परंतु एखादा खराब बॉल मॅचचं चित्र पलटवू शकतो. त्यासाठी गोलंदाजाला प्रेमात पडावं लागेल फलंदाजाच्या. येस, विकेटचं पतन आहे का? येस, कुठेतरी डेंजर झोन मध्ये फलंदाज नॉन स्ट्राईकचे पुढे गेले होते आणि त्यानंतर मात्र यस्टनचा वेध घेतला माधव भोसले यांनी आणि म्हणूनच अपील केले माधव भोसले यांनी पंचाकडे आणि पंचांनी ते अपील उचलून धरले. फलंदाज बाद झालेला आहे. आता येणारे बॉल 2 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 16. हा बॉल सोडून दिलेला आहे. मी म्हटलं होतं जर हा सामना युवतेश्वरला जिंकायचा असेल ना तर गोलंदाजाला प्रेमात पडावं लागेल. फलंदाजाचा 1 बॉल खराब आलाय, आणखीन 3 बॉल खराब टाकले तर पुन्हा एकदा मॅच जिवंत होऊ शकेल. त्यासाठीच प्रेम भांजगड करावी लागेल. हा बॉल सुरेख आहे. ही लाईन चांगली होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आता 1 बॉल आणि 1 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत, त्या म्हणजे 14 धावा. औपचारिकता बाकी आहे. यानंतरची मॅच आहे सार्कल कडववाडी विरुद्ध केळवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्या. आणि हा सामना जिंकलाय PCMP पिसानी या टीमने आणि पिसानी संघाने टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. पिसानी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम रायझिंग स्टार यवतेश्वर संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो असेल ज्याने या मॅच मध्ये तब्बल 4 षटकार ठोकले, 1 चौकार मारला. 4 षटकाराच्या साह्याने आणि 1 चौकाराच्या साह्याने तब्बल 5 षटकार मारलेले आहेत आणि धावा बनवलेले आहेत, त्या म्हणजे 34 धावा. बॉल खेळलेले आहेत अर्थातच 7 बॉलच्या पाठीमागे 34 धावा, त्याच्यामध्ये 5 षटकार 1 चौकार आणि अप्रतिम बॅटिंग त्यांनी केले असा अतुल गोगावले बकासूर ठरलाय या मॅचचा